महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। महावितरण कंपनीचा ढिसाळ नियोजनाविरोधात धरणे आंदोलन। महावितरण सर्कल कार्यालयासमोर धरणे आंदोलन। परभणी शहरातील काही भागात वारंवार खंडित होत असलेला विद्युत पुरवठा, तासनतास अंधार, स्लम एरियातील उघड्या डीपी यामुळे अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता। फ्यूज कॉल, मोबाईल बंद, कर्मचारी यंत्रणा निष्क्रिय, थोडा जरी पाऊस पडला की विद्युत पुरवठा खंडित अशा अनेक समस्या, अडचणी महावितरण कंपनीच्या ढिसाळ नियोजनामुळे होत आहेत। वारंवार लेखी तोंडी तक्रार दिल्यानंतरही महावितरण कंपनीकडून कोणत्याही प्रकारचे नियोजन होत नसल्यामुळे आज दिनांक 28 जून 2024 रोजी महावितरण कंपनी सर्कल कार्यालयासमोर माजी नगरसेवक सुशील कांबळे व शेकडो रहिवाशांनी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले। दुसरीकडे महाराष्ट्र टुडे मराठीचे कार्यकारी संपादक मेहबूब शेख व समन्वयक विशाल गायकवाड यांनी महावितरण कंपनीचे उपअधीक्षक अभियंता गाडे यांची प्रत्यक्ष प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की कर्मचारी यंत्रणा व ओव्हरलोड या तांत्रिक कारणामुळे विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत होता, परंतु आता आम्ही परिसरातील डीपीचे मेंटेनन्स करून कर्मचारी यंत्रणा ही वाढवली आहे। यापुढे परिसरातील वारंवार होणार नाही असे गाडेकर म्हणाले। यावेळी आंदोलनातील आंदोलनकर्त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी विशाल गायकवाड, परभणी। जेव्हा या ठिकाणी जेव्हा त्यांचं पारेषणचं विद्युत वितरण आणि पारेषणचं जेव्हा त्यांचा कोटा असतो, तर ते कोटा जेव्हा भरण्यासाठी येतात ना, ते एकाचं पण सुद्धा ऐकत नाहीये। 1 महिन्याचं बिल जरी थांबलं तरी पटकन ते माणूस वरती जाऊन ती लाईट पूर्ण कट करून टाकतो। आम्ही जरी समजा परभणीच्या दक्षिण भागात तिकडे जरी आम्ही राहणारे जरी असतो ना, तर आमचं जगणं तुम्ही मान्य करा। आणि राहिलं काय, आमच्या कार्यसम्राट नेत्यांनी म्हणून सगळ्यांची जी एकजूट केली ती खरंच या ठिकाणी कौतुकास्पद आहे आणि महिलांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला ही अत्यंत चांगली गोष्ट आहे। इथून पुढे सगळ्यात महत्वाचं की तुमचा जेवढा पण सुद्धा जो विद्युत पारेषण असेल, वितरण असेल, तुम्ही सगळ्या नेत्यांनी तुमचे कान मस्तपैकी वगैरे पूर्ण वर करून घ्या। आम्ही तुमचे कान टोचायला आलोय। तुमचा जो काही ढिसाळ जो कारभार आहे ना, ते पूर्ण व्यवस्थितपणे तुम्ही पूर्ण करा। लोंबकळलेल्या तारा, सगळ्यात महत्वाचं अत्यंत सकल पूर्ण परिसरामध्ये खूप साऱ्या ठिकाणी डीपी उभे आहेत। आमचे लहान लहान मुलं मैदानात खेळत असतात, सांगू शकत नाही कधी कधी एखाद्या वेळेस त्या तारा, लोंबकळलेल्या तारा, कधी कधी जमिनीमध्ये विद्युत प्रवाह त्याचा चालू असतो, हे पण सुद्धा आम्ही त्यांना फोन करून सांगावं। एवढी पण सुद्धा संवेदनशीलता विद्युत कर्मचारी विभागाला नाहीये, याचा सगळ्यात मोठ्या ठिकाणी धोका। इथं मी सगळ्यांना सांगू इच्छितो की इथून पुढे लाईट जाण्याचा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आमचा तो जगण्याशी आहे। आतापर्यंत आम्ही त्या अविकसित भागात जरी राहत जरी असलो, तर आता एक नवी उमेद विकासाची आम्हाला मिळालेली आहे। तर कमीत कमी आमच्या जगण्याचा जो हक्क आहे आणि आमचा जो असलेला जो विद्युत पुरवठा आहे, तो न सांगता न विचारता विद्युत पुरवठा तुम्ही काम आमचं प्रस्तावित चालू आहेत। याच्यामुळे आमची विनंती आहे की आम्ही कामं केलेली आहेत आणि करत आहोत, तुमच्या मदतीनं सहकार्यानं आम्ही कामं करणार आहोत। तरी आमची विनंती आहे की आपलं त्यांनी आम्ही मागं घ्यावं आणि आम्हाला काम करायची आणखी संधी देण्यात यावी। इथं आलेले आहेत आणि लेखी त्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचं लेखी हे अर्ज इथं आपल्यासाठी आणून दिलेला आहे। पण दिवाळी तुम्हाला आम्ही विनंती करतो, भयंकर परिस्थिती आहे। तुमचे डीपी हे सर्व दिवाळी ते डीपी सगळे जळालेले, कुजलेले, फुटलेले, फोटोकडे डीपीचे फोटोकडे साहेब एवढा त्रास आहे। आम्ही तुम्हाला 100 वेळा फोन करतो। आमचं एक मागणं आहे, तुम्ही हेल्पलाईन नंबर जे खुला आहे कशासाठी खुला आहे, हेल्पलाईन नंबर खुला आहे कशासाठी की बाबा एखाद्या माणसाला एखाद्या गल्लीत लाईट गेली तर त्याला बोलता यावं, पण तुमचे कर्मचारी एकही फोन उचलत नाही। आमची सगळ्यात मोठी मागणी आहे की तुम्ही हेल्पलाईन नंबर चालू करा। जे काही आमचा फोन करते ते फोन करून बोलते ते ऐका आणि ते लाईट चालू करा। आमच्या परिसरातील आमच्या परिसरातील ह्या 20-25 डीपी आहेत, ते तुम्हाला मुद्दाम देण्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांनी सर्व करून डीपी आणल्यात। त्या साकला प्लॉटपासून झमझम कॉलनीपर्यंत या सगळ्या डीपी आहेत। या सगळ्या डीपीचं काम करण्यात यावं। आमच्या काही भागामध्ये क्रांतीनगर असो, विकासनगर झोपडपट्टी असो,
पंकज नगर असो, हाजी आजमत कॉलनी असो, साहेब अक्षरशः खंबे असे फुटलेत घालून, लाकूड जसं फुटतंय तसं खंबे फुटलेत, ते खंबे बदलण्यात यावं. ताराचं काय अशा आहेत की हाताला तार येते, हाताला धरलं तर तार येते, ते तार ओढून घेण्यात यावं. काही ठिकाणी 2च तार आहेत आमच्या क्रांतीनगरमध्ये. वीज पुरवठा हाजी अहमद कॉलोनी, जमजम आणि खुशी कॉलोनी, बाबर कॉलोनी, भीमनगर इतक्यापर्यंत आमचे सगळे सहकारी आलेले आहे. भैया सुशील भैया पण आलेले, सगळे नगरसेवक इथं आमचे भाऊचे सगळे साकार केलेले. आणि त्याच्यासाठी आम्ही 8 वर्षापासून हे वीज पुरवठा अधिकारीला निवेदन देऊन कमीत कमी आम्हाला बाहेर ढकलून जाते. ते सांगते आतापर्यंत होऊन जाईल तुमच्या लाईटचं काम, हे ते आम्ही करून टाकतो. फक्त आश्वासन देते, आश्वासन दिले. आतापर्यंत आम्ही गेट पण बंद केलेलं होते. तेव्हा त्यांनी काय केले, आम्ही तुम्हाला चालून करून देणार दादा. आणि इंजिनियर पण येते, डीपी कुठं टाकायचे, कसं टाकायचे ते आम्हाला आश्वासन देते. आणि ते टाकत नाही, बोलत नाही काही. आणि हे MECB आले, एकदम फक्त आश्वासनवर आश्वासन देते, बाकी काही याचं कामच नाही काही. आणि ह्यांनी इथं लाईन बरोबर वेळेवर द्यावी, लेकरा पोळायचा अभ्यास व्हावा, गरिबाला त्रास देऊ नये. झोपडपट्टीच्या लोकांना खूप ताण दिलेला आहे, म्हणजे इतकी परेशानी झोपडपट्टी आपली आहे. खरोखर भावनं सांगण्यापेक्षा नाला आहे, मोठा नाला आहे. मोठ्या नाल्यात साप इचुकिडे येतात, गॅलनचा नाला आहे, पुन्हा झाडं झुडपायचा परिसर आहे. त्याच्यामुळे भीतीचं वातावरण अंधारामध्ये निर्माण होत आहे. या अधिकाऱ्यांनी याची नोंद घेऊन लवकरात लवकर कामं करावी, अशी एवढीच आमची मागणी आहे. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.